जय शिवराय म्हणा. जय शिवराय. जय शिवराय. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत जवळजवळ 12 असे महाजन पद बघितलेले आहेत. परत मी सांगते की पहिलं नागरीकरण म्हटलं की सिंधू संस्कृती येतं आणि दुसरे नागरीकरण म्हटलं की 16 महाजनपदे येतात. त्यामुळे लक्षात ठेवायचंय 16 महाजनपदे तुम्हाला अतिशय महत्वाचे आहेत. मोठा हिच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे? अंग, कासी, कोसल, मल्ल, वज्जी, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, शूरसेन आणि अश्म असे जवळजवळ आपण 12 ज्याचे महाजनपदे बघितलेले आहेत. आज आपण अवंती, परत गांधार, कंबोज किंवा कांबोज ह्याला म्हटलेलं आहे आणि शेवटचं सगळ्यात मोठं आहे ते मगध. असे एकूण आपले 16 महाजनपदे होतात. त्यामुळे आपण आता बघतोय ते शेवटचे आता हे 4 महाजनपदे पाहत आहोत. ठीक आहे. आता अवंती हे महाजनपद कुठं आहे? उज्जैन मध्ये, म्हणजे मध्य प्रदेश मध्ये जे उज्जैनचा भाग आहे ना तिथं हे अवंती हे अवंती हे महाजनपद आहे. इथं खरं तर विंध्य पर्वत येतो. विंध्य पर्वत येतो आणि विंध्य पर्वतामुळे अवंतीचे 2 भाग झालेले आहेत. एक उत्तर अवंती, एक दक्षिण. म्हणून इथे काय झालेलं आहे? उत्तर अवंतीची उज्जैन ही राजधानी आहे आणि दक्षिण अवंतीची महिष्मती राजधानी आहे. लक्षात घ्या, तुम्हाला इतिहासाचा प्रश्न येऊ शकतो की दक्षिण अवंतीची राजधानी टिंबटिंब होती. ते लक्षात ठेवायचंय. दक्षिण अवंतीची राजधानी काय होती? म्हणजे महिष्मती. आणि उत्तरेकडची उज्जैन किंवा उज्जैन ही इथली राजधानी होती. आता इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इथं प्रद्योत नावाचा राजा राज्य करत होता. प्रद्योत नाव लक्षात ठेवायचंय. कुठला राजा होता? प्रद्योत नावाचा राजा इथं राज्य करत होता. तो खरं तर पराक्रमी होता, पण अतिशय क्रूर होता, कपटी होता. कुठल्याही पद्धतीने तो आपलं राज्य कसंही गटकारस्थान करून तो जिंकून घेत होता. त्यामुळं जो त्यावेळेसचा मगधचा राजा होता अजातशत्रू, त्याला भीती वाटायची की आपलं बी मगध हा आपलं घेऊन टाकणार आहे. काय करायला पाहिजे? तर जी त्यावेळेसची पहिली राजधानी होती त्यांची राजगृह, त्या राजगृहाला त्याने पूर्णपणे अजातशत्रूनं तटबंदी बांधून सुरक्षित केलेलं होतं. त्या अवंतीचा राजा प्रद्योत याला घाबरून, लक्षात घ्या, म्हणजे प्रद्योत हा आक्रमण करल आणि आपले पूर्णपणे राजगृह किंवा आपलं मगध पूर्णपणे विलीन करून घेईल. त्या भीतीपोटी कुठंतरी अजातशत्रूने काय केलेलं आहे? त्या राजगृहाला पूर्णपणे तटबंदी बांधलेली आहे. इतका हा क्रूर असा राजा होता. आता अवंतीचा शेवटचा राजा कोण होता? नंदीवर्धन. शेवटचा राजा नंदीवर्धन, बरोबर. तर मगधचा राजा शेवटचा जो होता तो शिशुनाग. कोण होता? शिशुनाग. तर शिशुनागनं आक्रमण केलं अवंतीवरती आणि शेवटी अवंती हे जे महाजनपद होतं ते मगध मध्ये पूर्णपणे विलीन करून घेतलेलं आहे. लक्षात काय ठेवायचंय की अवंती कुठे आलं? मध्य प्रदेश मध्ये उज्जैनच्या परिसरामध्ये विंध्य पर्वतामध्ये 2 भाग झालेले होते. एक दक्षिणेकडचा आणि एक उत्तरेकडचा भाग झालेला होता. उत्तरेकडची राजधानी उज्जैनी, दक्षिणेकडची महिष्मती. ठीक आहे. तर राजा कोण होता? इसवी सन 6व्या शतकामध्ये कोण होता? प्रद्योत राजा होता. तो अतिशय क्रूर आणि कपटी असा राजा होता. ठीक आहे. तर आता आपण पुढचं बघणार आहे ते गांधार. तुम्हाला हे खूप परिचयाचं असं नाव वाटत असणार आहे, कारण गांधार म्हणजे की गांधार ही महाभारतामध्ये तुम्हाला सगळ्यांना पटकन डोक्यामध्ये येतं, हो का नाही? तर ही जे काही आता हे आपल्या भारतामध्ये नाहीये. गांधार प्रदेश हा आता आपल्या सध्या भारतामध्ये नाही, हा पाकिस्तानमध्ये पूर्णपणे गेलेला आहे. तर पेशावर आणि रावळपिंडीच्या परिसरामध्ये हे गांधार प्रदेश आहे. कुठे आहे आता? सध्या पाकिस्तानमध्ये आहे आणि पेशावर आणि रावळपिंडीच्या परिसरात आहे. खरं तर याची राजधानी काय होती? तक्षशिला. लक्षात घ्या, गांधार या महाजनपदाची राजधानी तक्षशिला होती. तक्षशिला अतिशय खूप मोठं विद्येचं माहेरघर होतं. आपण म्हणतो का नाही, वचनगुप्त मौर्य याची मौर्यकाची स्थापना करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी मदत केलेली होती. हा जो कौटिल्य होता किंवा आचार्य चाणक्य होता त्याने सुद्धा इथं तक्षशिलेस अध्ययन आणि अध्यापन केलेलं आहे. लक्षात घ्या, आचार्यगुप्त मौर्य सुद्धा कुठे शिकलेला आहे? तक्षशिलेला. आणि आचार्य चाणक्याने शिकवलं कुठं आहे? तक्षशिला. म्हणजे तो शिकला पण आहे आणि शिकवलं पण आहे. हे अतिशय जगप्रसिद्ध असं विद्येचं माहेरघर होतं. इथं अनेक
जे जगभरातले सर्व विद्यार्थी तक्षशिलेला येत होता. लक्षात घ्या, जगभरातले विद्यार्थी तक्षशिलेला येऊन भारतामधलं जे तत्वज्ञान आहे, गौतम बुद्धाचं तत्वज्ञान असेल, जैन धर्म तत्वज्ञान असेल किंवा विज्ञान असेल, गणित असेल, खूप सारे जे सगळे शास्त्र आहेत ना, ते शास्त्र किंवा आपण काय म्हणतो 64 कला, या सगळ्या कला इथे शिकवल्या जात होत्या. असं हे तक्षशिला अतिशय महत्वाचं आणि त्यावेळेसचं मोठं विद्येचं केंद्र होतं, ज्ञान देणारं केंद्र होतं. फक्त विद्येचं बाहेर होतं असं नाही, तर तिथं लोकर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत होती. म्हणजे हे लोकरसाठी सुद्धा प्रसिद्ध केंद्र होतं. ठीक आहे. इसवी सन पूर्व 6 शतकामध्ये इथं पुष्कर सारित नावाचा राजा राज्य करत होता. कुठला राजा होता? पुष्कर सारित नावाचा राजा इथं राज्य करत होता इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. तुम्हाला माहिती आहे की बाबा धृतराष्ट्राची पत्नी हे का नाही गांधारी, आपण काय म्हणतो कौरवांची आई. 100 कौरव होते, 100 कौरवांची आई ही गांधारी कुठली राजकन्या होती? गांधार या देशाची राजकन्या होती, असं महाभारतामध्ये उल्लेख येतो की गांधार ही गांधार या प्रदेशाची राजकन्या होती. तुम्हाला माहिती असणार आहे सगळं. आता ते महाभारत सांगायसाठी खूप आपल्याला वेळ लागेल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा की गांधारी ही गांधार या इथलीच ह्या प्रदेशामधली राजकन्या होती, असा उल्लेख महाभारतामध्ये येतो. ठीक आहे, आता आपण पुढचं बघणार आहे 15वं कंबोज किंवा कांबोज हे महाजनपद आपण पाहणार आहोत. हे सुद्धा आता कुठे आहे? पाकिस्तानमध्ये आहे. हजारा जिल्हा व वायव्य भाग काफिरिस्तान त्याला म्हटलं जातं. या भागामध्ये हे पूर्णपणे कांबोज नावाचं किंवा कंबोज नावाचं हे महाजनपद होतं. ठीक आहे, कुठं? पाकिस्तानमध्ये नंदिनी हजारा जिल्हा व वायव्य भाग काफिरिस्तान या भागामध्ये हे पूर्णपणे पसरलेलं होतं कंबोज. ठीक आहे, त्याची जी राजधानी होती ती राजपूर राजधानी होती. राजपूर नाव जिथे शहर होतं तिथं ती राजधानी होती आणि हे विद्या व धर्म याचं केंद्र होतं. म्हणजे इथं ज्ञान पण दिलं जायचं आणि धार्मिक दृष्टी सुद्धा हे कंबोज अतिशय महत्वाचं असं महाजनपद होते. ठीक आहे, आता शेवटचं आहे सगळ्यात मोठं सामर्थ्यशाली असं ज्याला आपण म्हणतो ते आहे मगध महाजनपद. आतापर्यंत जेवढे आपण बघितले सगळे महाजनपद आहे, 16 महाजनपद आहे, त्यामध्ये सगळ्यात मोठं आणि सगळ्यांना विलीन करून घेणारं जे होतं ते मगध साम्राज्य होतं. लक्षात घ्या, सर्वात सामर्थ्यवान आणि बलाढ्य असं जे मगध साम्राज्य होतं. आता बिहारमध्ये जे पटना आणि गया हे दोन मोठे केंद्र आहेत, दोन मोठे शहर आहेत, ते पटना आणि गयाचा जो परिसर पूर्णपणे आहे तिथं हे मगध महाजनपद होतं. जे लक्षात घ्या तुम्ही, अतिशय महत्वाचं असं आहे. याची जी पहिली राजधानी होती ती राजगृह होती आणि दुसरी होती ती पाटलिपुत्र होती. पहिली राजधानी राजगृह, दुसरी राजधानी पाटलिपुत्र. बरोबर, लक्षात ठेवायचं तुम्ही, कारण तुम्हाला प्रश्न असा येतो की मगध राजाची राजधानी पहिली टिंबटिंब होती, तर राजगृह लक्षात ठेवायचं आणि दुसरी नंतर पाटलिपुत्र झालेली आहे. ठीक आहे, महाभारत तुम्ही बघितलेला असेल किंवा ऐकलेला असेल तर त्या महाभारतामध्ये जरासंध हा जर सत्ता करत होता म्हणून उल्लेख आलेला आहे. म्हणजे महाभारतामध्ये जरासंध नावाचा जो त्यावेळेचा शासक होता तो तिथं राज्य करत होता. आपल्याला आठवत असेल किंवा माहिती असणार आहे की जरासंधाला भीमानं मारलेला आहे. तो सहजासहजी मरत नव्हता, त्याला मारणं खूप कठीण होतं. त्या 2 भागामध्ये असं पूर्णपणे 2 भाग विभाजित करून त्याला मारलं जायचं. म्हणून शेवटी भीमानं काय केले, त्याचे 2 भाग केले आणि उलट्या दिशेने त्याला फेकून दिलेला आहे, जेणेकरून तो परत जॉईंट होऊन परत तो आहे असा जिवंत होऊ नये म्हणून त्याला 2 भागामध्ये विभाजित करून 2 विरुद्ध दिशेला त्याला फेकून दिलेला आहे. असा हा जरासंध कुठला राजा होता? मगधाचा राजा होता, असं महाभारतामध्ये उल्लेख आढळतो. जैन व बौद्ध धर्मासाठी सुद्धा मगध राज्य अतिशय महत्वाचं आहे. तर इथं काय येते? पाटलिपुत्र आणि राजगृह हे त्यावेळेस बौद्ध आणि जैन धर्माचे अतिशय महत्वाचे असे केंद्र होते. तिथे त्यांचे संघ होते किंवा बौद्ध भिक्षूचे संघ होते. म्हणजे असं खूप मोठं ते केंद्र होतं. त्यामुळे जैन आणि बौद्ध धर्माने जगाला अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश दिलेला आहे, जे ज्ञान दिलेलं आहे ते आपल्याला ह्या मगध महाजनपदाच्या परिसरामध्ये दिसून येतं. त्यामुळे खूप अतिशय महत्वाचे असे हे जे 16 महाजनपदे आहेत ते तुम्ही अभ्यासायचे, समजून घ्यायचे. त्यांचे राजे, त्यांच्या राजधान्या, त्यांचा परिसर किंवा ते सध्या कुठे ते ठिकाण होतं
हे सर्व अतिशय महत्वाचं असं तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही परत एकदा हे सगळं रिव्हिजन करायचं आहे. 16 महाजनपदे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे, त्यांच्या राजधानी लक्षात ठेवायचे, त्यांचे राजे लक्षात ठेवायचे, त्यांचा परिसर कुठं होता ते लक्षात ठेवायचे आणि ते सध्या आता कुठे ठिकाण आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे, कारण हा प्रश्न तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे.